हे बापा यांना क्षमा कर, दे डू नॉट नो व्हॉट दे आर डुईंग. त्यांना कळत नाही ते काय करत आहे. चर्च माझी इच्छा आहे तुम्ही बारकाईने लक्षपूर्वक ऐकावं. मागचे पुढचे सगळे जे मला टी व्ही चॅनलवर पाहताय, मोबाईल चॅनलवर पाहताय, प्लीज ऐका. हे आज आपण गुड फ्रायडे सेलिब्रेट करत असताना जर आम्हाला हे व्यवस्थित कळलं नाही तर असे कितीतरी गुड फ्रायडे येतील जातील, आम्हाला त्याचं महत्त्वच कळणार नाही. आणि म्हणून पहा, येशूचा पहिला शब्द काय, हे बापा यांना सापडलं का, वाचा. तेव्हा येशू म्हणाला, हे बापा यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. आता माझी इच्छा आहे की तुम्ही थोडा विचार करावा. येशू ख्रिस्ताला गुरुवारी अरेस्ट केलेलं आहे. गुरुवारी का म्हणतो मी लक्षपूर्वक ऐका. यहुदी दिवस हा रात्री 12ला चालू होत नाही. मी पुढे संदेशात तुम्हाला सांगाल तो कधी चालू होतो. म्हणून गुरुवारी रात्री त्याला अरेस्ट केलंय, त्याला ओढत ताडत आणलंय, त्याला हाणमार झालेली, तो कितीतरी व्याकुळ झालेला आहे. त्याला होसांना म्हणणारे त्याला नाव ठेवत आहेत. ज्यांना त्याने भाकरी दिल्या आता तेच त्याची चाष्टा टिंगल करत आहे. आणि त्याला एवढा त्रास दिलाय की दुसरा कोणी जर असता तर त्याचा पहिला शब्द आला असता की देवा याला शाप दे, याचं वाटोळ होऊ दे, याचा आताच काहीतरी काटा कर. याला का कळत नाही मी तर काय म्हणून. कल्पना करा जरा तुम्ही, आपण मनुष्य प्राणी, जर एखादा थोडा त्रास देतो आपण सहन करू, अजून थोडा त्रास देतो आपण गपरे, तरी परत नको मला मोक नको करू, आणि अजून दिला का मग आम्ही वेगळंच काहीतरी करून बसतो मनुष्य म्हणून. कल्पना करा येशूला हे दे वर टॉर्चरिंग हिम. त्याला त्या ठिकाणी वेदना होत होत्या, अग्नी होत होत्या, तो व्याकुळ झालेला होता, त्याचं शरीर सपोर्ट करत नव्हतं, तो वधस्तंभावर आहे आणि त्याची कुचेष्टा करत आहे, त्याची टिंगल करत आहे. कोणी म्हणतं एलियाला बोलाव, वाचव, स्वतः काय काय त्रास होत आहे. आणि अशा वेळेस त्याचा पहिला शब्द जो त्याच्या मुखातून पार पडतो हा प्रेमाचा शब्द आहे, हा प्रीतीचा शब्द आहे, हा क्षमेचा शब्द आहे. आणि म्हणून आपल्या ख्रिस्ती धर्माला जग म्हणतं दया, करुणा आणि शांतीचा धर्म. आमेन. बरोबर आहे का. जस्ट कोरोनाच्या काळामध्ये आपण सर्वजण ॲक्टिव्ह झालो होतो. लोक म्हणायचे दया करणारे, हे शांती प्रस्थापित करणारे आणि हे प्रीती देणारे. आता आपल्या अनेक पालकांचा छळ होते आजूला बाजूला, आणि जेव्हा जेव्हा होतो आपण एकत्र येतो, आपल्या एखादी त्या ठिकाणी रॅली निघते, आपण म्हणतो हे बापा यांना क्षमा कर, यांना कळत नाही हे काय करतात. कारण आपला धर्म, आपला देव आणि आपल्या प्रभू येशूची शिकवण या वधस्तंभावरून क्षमेची आलेली आहे, माफ करण्याची आलेली आहे.